गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इव्हन आणि ऑड नंबर इन सी लँग्वेज. हा कोड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे. तर इव्हन आणि ऑड नंबर आपल्याला चेक करायचा आहे. तर वी नो दॅट इन सी लँग्वेज we know that header files hash include discrete dot h hash include conjure dot h is nothing but header files. Every program start with main function int main open curly bracket int num1 int num user कडून आपण काय घ्यायचंय, आपल्याला नम ची व्हॅल्यू घ्यायची म्हणून आपण काय केलं, इथं int num हा डिक्लेअर केला. ओके, int num. त्यानंतर प्रिंटफ मध्ये इंटर नंबर, प्रिंटफ स्टेटमेंट आउटपुट स्टेटमेंट असं युजर कडून नंबर घ्यायचा पण इंटर नंबर. त्यानंतर स्कॅनएफ मध्ये %d अँड नम युजर कडून घेतलं. इफ आता इथं आपल्याला इफ कंडिशन वापरून नंबर चेक करायचा इव्हन आहे का ऑड आहे. इफ num mod 2 इज इक्वल टू 0, जो नम आहे युजर कडून घेतलेला, आता mod 2 त्याला भाग जात असेल तर 0, तर त्याला काय होईल, नंबर इज इव्हन. नसेल तर काय होईल, तो नंबर इज ऑड. म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय इव्हन आणि ऑड नंबर म्हणजे काय ते माहिती तुम्हाला. इव्हन नंबर कोणते असतात, 2, 4, 6, 8, 10. ज्याला 2 ने भाग जातो तो का असतो, इव्हन नंबर असतो. आणि ज्याला 2 ने भाग जात नाही तो का असतो, तुमचा ऑड नंबर. म्हणजे 1, 3, 5 हे काय ऑड नंबर आहे. 2, 4, 6 हे इव्हन नंबर आहे. पहा, 2 ने डिवाइड जर केला आपण, 2 ने भाग जात असेल आणि रिमाइंडर 0 उरत असेल तर तो इव्हन असतो. आणि रिमाइंडर जर 1 उरत असेल तर तो ऑड असतो. म्हणजे नम mod 2 इज इक्वल टू 0 असेल तर इव्हन, अदरवाइज तो का असतो, ऑड असतो. एवढं लक्षात ठेवायचंय. ओके, म्हणजेच काय, ज्याला 2 ने भाग जातो तो असतो तुमचा इव्हन आणि ज्याला भाग जात नाही तो असतो तुमचा ऑड. आता मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, इफ मध्ये पहिलं स्टेटमेंट जे असतं ते काय असतं, तुमचं ट्रू असतं आणि एल्स पार्ट मध्ये काय असतो, फॉल्स असतो. ओके, नंबर हा पहिला याच्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणजेच तुमचा काय होता, इव्हन होता, बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं, इव्हन घेतला. आणि इव्हन नंबर असेल तर इथं, नसेल तर म्हणजे काय आला तुमचा फॉल्स स्टेटमेंट. इफ मध्ये काय असतो, ट्रू असतो आणि फॉल्स मध्ये म्हणजे एल्स मध्ये काय असतो, फॉल्स असतो. म्हणजे हा काय असेल, एक तर इव्हन असेल किंवा ऑड असेल. बुलियन व्हॅल्यू 0 आणि 1, एक तर तो 0 असेल किंवा 1 असेल. म्हणजे एक तर ती कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. पहिल्या स्टेटमेंट मध्ये इफ मध्ये काय केलं आपण, प्रिंटेड जी कंडिशन आहे ती ट्रू होऊन गेली म्हणजे तो नंबर काय इव्हन आहे. आणि जर कंडिशन फॉल्स राहिली असती तर एल्स पार्ट एक्झिक्यूट झाला असता. ओके, तर हा कोड तुम्हाला समजला असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं इव्हन ऑड आहे तसंच पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील किंवा अजून पुढचे नंबरच्या कोड असतील तर तो आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.